पाणी संदर्भात येत्या 14 दिवसात दोन्ही बाजूकडून माहिती मागून त्याबाबत शासकीय कार्यालयाचा अहवाल 20 दिवटे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे आजच्या जिल्हाधिकारी झालेल्या सुळकुड पाणी योजनेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। सुळकुड पाणी वाटप बाबत तज्ज्ञ समिती नियुक्त केली आहे। त्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। अहवाल मिळाले नंतर हरकती मागवल्या जातील आणि त्यानंतर शासन पातळीवर निर्णय होण्यास किती वेळ लागेल हे निश्चित नसल्याने इचलकरंजीच्या सुळकुड पाणी योजनेतून पाणी मिळेल की नाही हे सांगता येणार नाही, अशी स्थिती असलेच दिसून येत आहे। आजच्या बैठकीत शासन नियुक्त पाणी समितीचे दोन्ही बाजूचे प्रतिनिधी, महापालिकेचे आयुक्त व शासकीय अधिकारी हजर होते। शासन दरबारी ही योजना मंजूर होऊन ही जी योजना लाल फितीत अडकून शासनाने वेळ काढू धोरण अवलंबिले असल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे। या योजनेचे पडसाद आगामी लोकसभा निवडणुकीत उमटणाऱ्यांची शक्यताही नाकारता येत नाही। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।